ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सर्वप्रथम मी गणेश उत्सवानिमित्त सर्वांनाच मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आजपर्यंत जे घडलं नाही ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलं। 1980 पासून मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं यासाठी पहिला मोर्चा 22 मार्च 1982 ला त्या ठिकाणी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी काढला आणि त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा मराठा समाजाचा विषय गांभीर्याने घेतला नसल्यामुळे वडिलांनी 23 मार्चला 1982 ला कठोर निर्णय घेतला आणि आपला देहत्याग केला। यानंतर असंख्य मराठवाड्यातील मंडळी या मराठाच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना त्या राज्यामध्ये त्या सरकारच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षणाच्या दृष्टिकोनातून सवलती मिळाव्यात आणि आरक्षण मिळावं याचाही प्रयत्न केला नाही। आणि त्यानंतर हे सगळेच होते, सगळे काँग्रेस पक्षाचेच होते। फक्त एकच होते, आमचे शिवसेनेचे मनोहर जोशी साहेब आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे या दोघांनी मिळून मराठा समाजाला महामंडळ त्या ठिकाणी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या नावावरती त्यांनी सुरुवात केली। 2016 ला कोपर्डी घटना घडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हे लक्षात आलं की आजपर्यंत मराठा समाजाला सुरक्षित आणि टिकणार आरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं उचलली पाहिजे आणि त्यांनी समितीचं गठन केलं। ज्या समितीने पहिल्या टप्प्यामध्ये 16% आरक्षण दिलं। हायकोर्टाच्या काही अडचणीमुळे त्या ठिकाणी 12 आणि 13% आरक्षण मिळालं। या आरक्षणाच्या बरोबर त्यांनी समांतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजना आणली, ज्यामध्ये 1.5 लाख मराठा उद्योजक आज महाराष्ट्रामध्ये झाले आणि 13,000 कोटीचं कर्ज वाटप बँकेने दिलेलं आहे आणि महामंडळाच्या वतीनं आम्ही 1200 कोटी रुपयाचं व्याज परतावा दिलेलं आहे। सारथी संघटना या संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलांना शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षण आणि त्या ठिकाणी हॉस्टेलची फीस, त्याचबरोबर खूप समांतर योजना त्यांनी टाकल्या। आता हे सगळं करत असताना सरकार बदललं। सरकार बदलल्यानंतर उद्धव ठाकरेंना हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही। युक्तिवाद करणाऱ्या लोकांना योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी सूचना न झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी केस हरावी लागली। परंतु त्यावेळेलाही जी भोसले कमिटी त्यांनी स्थापन केली होती त्या भोसले कमिटीनेही 10 पॉईंट्स दिले होते आणि त्या पॉईंट्सची अंमलबजावणी करावी तुर्तास पहिल्यांदा, तरी त्यांनी केली नाही। मोठ्या प्रमाणामध्ये महावितरणामध्ये त्या ठिकाणी कर्मचारी मुलं पास झाली होती आणि दुर्भाग्यानं महामारीच्यामुळे त्या लोकांना कामावर जाण्यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती, पत्र देण्यात आलं नव्हतं। ही सगळी भरती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये झाली होती, परंतु ते पत्र न दिल्यामुळे आणि कालांतराने कोविड आलं। कोविडमध्ये सुप्रीम कोर्टात केस आपल्या विरोधात गेली आणि ते 2,500-3 हजार लोकांना त्या ठिकाणी शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घेता आलं असतं, पण त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी घेतलं नाही। त्यानंतर परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब झाले, त्यावेळेला पहिल्याच अधिवेशनामध्ये त्या 2,500-3 हजार लोकांना त्यांनी सुपर न्यूमेरिकल म्हणून, विशेष बाब म्हणून त्या सगळ्यांना महाराष्ट्राच्या विविध विभागामध्ये, शासकीय विभागामध्ये कामाला घेतलं। खरं म्हणजे त्याच वेळेला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस साहेब होते, अजितदादा पवार या तिघांनी मिळून कुणबी प्रमाणपत्र आणि मराठवाड्याकरिता विशेष बाब म्हणून त्याचं एक सुक्रे कमिटी, त्या सुक्रे कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आलं। खरं म्हणजे आजच्या या सगळ्या आंदोलनाला जर आपण पाहत असताना एक सांगतो की सरकारची भूमिका फार स्पष्ट होती। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला जो सुक्रे कमिटीचा अहवाल आला होता त्या अहवालाची अंमलबजावणी योग्य वेळेत होणं गरजेचं होतं, परंतु आंदोलनकर्ते ज्या पद्धतीनं आंदोलन करत होते किंवा त्यांच्या मागण्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये वाढत होत्या, त्यामुळे मराठवाड्यासाठी मर्यादित असणारं आरक्षण हे त्यावेळेला व्याप्ती वाढल्यामुळे थोडासा दिरंगाई गेला। जरांगे पाटलांनी केलेलं आंदोलन, या आंदोलनाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार सकारात्मक बघितलं।
जसं 2016ला महाराष्ट्रामध्ये मुखमोर्चे काढण्यात आले आणि त्यावेळेलाही गायकवाड आयोग तयार करण्यात आलं, तशाच पद्धतीने यावेळेला त्यांनी सकारात्मक पाहिलं होतं. फरक एवढंच होतं की जरांगे पाटलांना किंवा त्यांच्या असणाऱ्या समितीला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावरती तेवढा विश्वास नव्हता आणि त्यांना असंच वाटायचं की फडणवीस साहेब काहीच करणार नाहीत, म्हणून त्यांचा वेगवेगळ्या वेळेला शब्दाचा तोल जात होता. त्याच्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यांनी फडणवीस साहेबांच्या बरोबर प्रत्यक्षात काम केलेलं आहे त्यांना हे पटत नव्हतं. आणि म्हणून एकंदरच परवा जर आपण पाहिलं तर उपसमितीचे अध्यक्ष खरं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांचा पायगुण खूप चांगला आहे, कारण त्यांनी या महाराष्ट्रामध्ये मराठा उपसमितीचे सूत्र हातात घेतली. त्यांनी गांभीर्याने या सगळ्या विषयाचा अभ्यास केला. याबरोबर एकनाथ शिंदे गटातले मंत्री आहेत, अजितदादा पवार साहेबांच्या गटातले मंत्री आहेत आणि खास करून सातारचे सुपुत्र छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचाही याच्यामध्ये फार मोठा शिवाचा वाटा आहे. यात सगळ्यांनी मिळून एक मसुदा तयार केला, ज्या मसुद्याच्यावरती आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारकाईने विचार केला. आणि मूळ मुद्दा जो होता की मराठवाडा हा निजामांच्या काळामध्ये मराठा ओबीसी आरक्षणाला त्या ठिकाणी मान्यता मिळत होती. कालांतराने मराठवाडा हा निजामांच्या नंतर आंध्र प्रदेशमध्ये गेला आणि आंध्र प्रदेशमधून महाराष्ट्रात येत असताना त्या ठिकाणी इतर समाजाला रिझर्वेशनचे सगळे बेनिफिट मिळाले, पण मूळ मराठा समाजाला ते मिळाले नाहीत. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी यामध्ये योग्य मध्यस्थी केली, त्याच्यामध्ये मार्ग काढला. उपसमितीने तशी तयारी दर्शवली आणि परवा आझाद मैदानमध्ये आदरणीय नाशिकचे सुपुत्र कोकाटे साहेब मंत्री महोदय, शिवेंद्रराजे भोसले साहेब मंत्री महोदय, आमचे सातारचे जयकुमारजी गोरे मंत्री महोदय आणि समितीचे अध्यक्ष आणि मला वाटतं उदय सामंत मंत्री महोदय आणि समितीचे अध्यक्ष म्हणून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रत्यक्षात मनोज जरांगे साहेबांची भेट घेतली. आपण सर्व TV आणि मीडियामध्ये वाचलंय की याच्या अगोदरच्या ज्या आंदोलनाच्या भेटी होत्या त्या भेटी कधी निर्णायक होत नव्हत्या, पण तुम्ही TV मीडियामध्ये बघितलं असेल की तो GR टाईप करून आणला होता, म्हणजे एक पत्र तयार करून आणलं होतं. त्या पत्रावरती मंत्र्यांनी सह्या केल्या. याच्या अगोदरच्या आंदोलनामध्ये कधीही कुठल्याही पत्रावरती सही नव्हती, परंतु आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घेऊन ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे लोकांच्या समोर सगळ्या मंत्र्यांनी त्या पत्रावर सही केली. जरांगे पाटलांनी काही मुद्दे उपस्थित केले होते, त्या मुद्द्यावरतीही शिवेंद्रराजे भोसले साहेब त्याचबरोबर समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी थोड्या बहुत वेळ किंवा महिन्याची मुभा मागितली. परंतु एकंदरच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे अष्टपैलू नेतृत्व आहे, जे मूळ मराठा समाजाचं नसूनही देखील 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना न्याय देण्याचं काम करतात. म्हणून आज मी नाशिकमध्ये सप्तशृंगी गडावर देवीचा प्रणाम करायला आलो होतो आणि मराठ्यांचा एवढा मोठा निर्णय झाला काल म्हणजे परवा, आणि काल रात्री मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी माझ्या घरी गणपतीला दरवर्षी येतात, परंतु काल वडिलांना त्यांनी पुष्पहार घातला आणि अभिवादन केलं आणि देवीचं दर्शन झाल्यानंतर ठरवलं की चला पक्ष कार्यालयामध्ये पत्रकारांशी चर्चा करू. म्हणून मी राज्याच्या सबंध मराठा बांधवांकडनं आणि विशेषतः ज्या मराठवाडा हा मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणापासून वंचित होता यांना न्याय देण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार या तिघांनी केलं. आणि उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचाही आभार मानतो. आणि थोड्या मोठ्या काय अडचणी असतील, थोडंसं इम्प्लिमेंटेशनला वेळ लागेल, परंतु नक्कीच देवाभावांचं नेतृत्व हा महाराष्ट्रामध्ये एक अष्टपैलू नेतृत्व आहे. कित्येक लोकांनी आपले देव पाण्यात घातले होते, काही लोक ते पाण्यात जाऊन बसले होते. काहींची इच्छा फार वेगळी होती की या आंदोलनाला गालबोट लागावी, परंतु कुठेही देवाभावांनी आणि आमच्या मुंबईच्या पोलीस यंत्रणेने कुठेही काही चुकीचं पदार्थ कुठेही काही चुकीचं होऊ दिलं नाही आणि मराठा समाजाला ऐतिहासिक निर्णय, ऐतिहासिक आरक्षण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं. त्याबद्दल मी आज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये
खास करून आपल्या आमदार या ठिकाणी आहेत, आमच्या सातारच्याच आहेत, म्हणजे नाशिकला असल्या तरी आम्ही सातारच्याच म्हणतो. आमच्या देवयानीताई आहेत, फरांदेताई, आमचे शहराचे अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ केदार आहेत, आमचे महाराष्ट्राचे भाजपचे प्रवक्ते जे या मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असल्यापासून कशा कशा योजना त्या ठिकाणी आणल्या आणि सातत्याने ते मांडत होते. ते आमचे अजितराव चव्हाण, आमचे नानासाहेब, त्यानंतर सुनीलजी देसाई, अमितजी घुले, आमचे दुसरे मित्र व्यंकटरावजी मोरे, त्याचबरोबर आमच्या स्वातीताई, त्याचबरोबर आमच्या शोभाताई आणि आमचे वसंतजी, या सगळ्यांचं आदरणीय आमदार सीमाताई हिरेही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मराठा समाजाच्या पाठी खंबीरपणे उभा राहण्याचं काम या महाराष्ट्रातल्या देवाभावाने केलं असं स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर करतो. काल ज्यावेळेस निर्णय झाला तसा जिहार सुद्धा सोपवण्यात आला, मात्र त्यानंतर मराठा समाजामधल्याच काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की या जिहारचा काही एक उपयोग होणार नाहीये, पुन्हा एकदा मराठ्यांच्या तोंडाला पाडणार नाही. काय होतं, काही अतृप्त आत्मा आहेत आणि आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातल्या लोकांचं आणि काही लोक वारंवार म्हणत होते की हैदराबाद गॅझेट लागू करा, हैदराबाद गॅझेट लागू करा. आता ते गॅझेट लागू करायचं एकमताने निर्णय समिती आणि जरंगे पाटलांच्या नेतल्यानंतरही काही लोकांची तडफड होणार आहे की बाबा मराठ्यांना आम्ही मराठा असूनही निर्णय देऊ शकलो नाही. तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्याय दिल्यामुळे त्यांच्याही पोटात दुखत असेल, पण दुखू दे, काय हरकत नाही, आपण औषधं देऊ त्याला. मराठा नेत्यांनी पण विरोध केला आणि आता ओबीसी समाज देखील या सगळ्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे, हरकती बोलवणार आहे. या सगळ्या संदर्भामध्ये आपल्या हालचाली देखील सुरू आहे. सगळ्या भुजबळांनी तसं आज सकाळी स्पष्ट केलं. बघा, घटनेप्रमाणे यदा कदाचित त्यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी नक्कीच कराव्यात आणि आमचे मुख्यमंत्री इतके सक्षम आहेत की जर आमचे ओबीसी बांधवांना कुठं काही वाटत असेल तर त्याच्यात पण ते मार्ग काढतील. काल नागपूरमध्ये ज्या वेळेला पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करत असताना मराठवाड्यातल्या लोकांना ओबीसी समाजावरती अन्याय होणार नाही, ही मी काळजी घेतलेली आहे आणि त्यांच्या मनामध्ये कधी काही संशय निर्माण झालाच तर आपण ते बसून चर्चा करून त्यामध्ये मार्ग काढू शकतो. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला, मराठवाड्याला आज अन्याय करणं हे आदरणीय फडणवीस साहेबांना पटत नव्हतं, म्हणून त्यांनी तो निर्णय योग्य आणि व्यवस्थित घेतला. उपसमितीची घोषणा खरं म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. जसं आता 2016ला आम्ही मराठा आंदोलन मुखमोर्चे काढले तर मराठा उपसमिती ही त्यावेळेला आदरणीय चंद्रकांत दादा त्याचे अध्यक्ष होते, त्याची मागणी कोणी केली? मराठा समाजाने केली, वेगवेगळ्या संघटनेने केली. आणि आज आमच्या ओबीसी बांधवांच्या नेत्यांना वाटत असेल की त्यांचा कुठंतरी हक्क हिरावून घेत असेल आणि त्यांची जरी समिती केली असेल गठन तर चांगली गोष्ट आहे. त्यांच्यामध्ये काही योजनेमध्ये काही कमी जास्त होत असेल तर नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेब त्या समितीच्या माध्यमातून योग्य त्यांनाही न्याय देतील. काय त्याच्यामध्ये मला काही शंका वाटत नाही. बघा, भुजबळ साहेब ज्या वेळेला म्हणतात मी अभ्यास करून बोलेल, म्हणजे त्यांना माहिती आहे हा GR आलेला आहे, पहिला मुद्दा. आणि समितीमध्ये सगळेच पक्षातले तिन्ही पक्ष आणि आदरणीय फडणवीस साहेब म्हणजे भाजप आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा गट आहे, अजितदादा पवारांचा गट आहे, हे सगळ्यांमध्ये चर्चा करून निर्णय घेतला आहे. आता काय ते रॉक्स, काय त्यांचं नाव, आपल्या ते बंगल्याचं नाव काय आपल्या विखे पाटलांचं, रॉयल स्टोन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एका मीटिंगमध्ये मकरंदाबा पण होते. आता कालच्या तर स्टेजवरती कोकाटे साहेब आपले नाशिकचे सुपुत्र अजितदादा पवारांच्या गटातले होते, उदय सामंत साहेब होते. त्याच्यामुळे नाराजी ठीक आहे, ती सगळ्यांची नाराजी दूर होऊन जाईल, काय त्याच्यामध्ये एवढा मोठा विषय होणार नाही. काढून निश्चित केला
नाकेंनी खरं तर ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भात कुठेतरी शिरकाव केला जाणार आहे किंवा ओबीसींचं आरक्षण हे धोक्यात आलंय असं लक्ष्मण हाके म्हणतात. लक्ष्मण हाकेंनी GR फाडणं हे या गोष्टीला आपण पहिल्या प्रथम दुर्लक्ष करूया, कारण काल परवा GR आलेला आहे. अजून त्या GRमध्ये काय परत बदली करावा, काय तरतूद वाढवावी याबद्दल परत वेगळा अभ्यास गट असणार आहे. त्याच्यानंतर काही वकील पण असणार आहे, काही सूचना पण येतील. त्याच्यामुळे एवढ्या लवकर हाकेंना GR तोंडपाठ कसा झाला आणि ते फाडण्यासारखं कृत्य करणं हे परत जातीमध्ये वाद लावण्यासारखं आहे. आणि आम्ही हाकेंच्या या भूमिकेवर एकदम दुर्लक्ष करतो, त्यांना आम्ही नजरअंदाज करतो या सगळ्या गोष्टीवर. लक्ष्मण हाके जरी असं म्हणत असले तरी छगन भुजबळ पण त्यांना साथ देताना पाहायला मिळतात. छगन भुजबळ म्हणतात की सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. छगन भुजबळ हे आदरणीय अजितदादा पवारांच्या पक्षाचे मंत्री आहेत आणि नक्कीच या विषयावरती वरिष्ठ पातळीवर जर भुजबळ साहेबांचा काही आक्षेप असेल तर मला वाटतं मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार एकत्रपणे सामंजस्यपणे त्या ठिकाणी मार्ग काढतील. यावेळेस देखील त्याच पद्धतीने घडलं ज्यावेळेस पहिले ज्यावेळेस जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होत होते त्यावेळी देखील एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांना भेटणार होते. त्यावेळेस देखील भुजबळांनी मोर्चे काढले, त्यानंतर सभा घेतल्या, त्यानंतर पुन्हा एकदा GR काढण्यात आला. त्यानंतर हे सगळे GR संपल्यानंतर पुन्हा जरांगे पाटील पाठीमागे झाले. पण आता जरांगे पाटील मुंबईत आले, त्यावेळेस देखील भुजबळांना याबाबत विचारणा केली नव्हती का? सरकारमध्ये याबाबत काही बोलणं झालं नव्हतं का? बघा काय होतं, ज्या वेळेला आपण या विषयावरती जर बारकाईनं बघितलं तर कुणाला कुणाचा वाटा काढून द्यायचा असेल तर तो कधीच मान्य करू शकत नाही. परंतु त्याच्या ताटातली जर भाकरी कमी न होता मराठा समाजाला आणि खास करून मराठवाड्याला न्याय मिळत असेल तर मला वाटलं कुणाच्या पोटात दुखायची गरज नाही. दुसरा आपण उल्लेख केला नवी मुंबईचा, तर नवी मुंबईमध्ये आणि मुंबईच्या या दोन आंदोलनामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यावेळेला जे काही घडलं ते आपण सर्व मीडियाने पाहिलेलं आहे. त्यामध्ये कुठेही कागदावरती सह्या झाल्या नव्हत्या. यावेळेला तर उपसमितीचे अध्यक्ष आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी टीव्हीच्या लाईव्ह कव्हरेजच्या समोर सगळ्या मंत्र्यांनी सह्या केलेल्या आहेत. म्हणजे हे किती ग्रॅव्हिटी आहे या GRला. आणि त्या सह्यांचा कागद आज बऱ्यापैकी सगळ्यांच्या मोबाईलवरती आला. आता नवी मुंबईचा कागद तुमच्याकडे आहे का? मग तुम्ही पत्रकारांनी पण हे समजून घेतलं पाहिजे की हे तिघे जे नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार, या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खूप धडपड करतात आणि आपण पाठबळ दिलं पाहिजे. बिलकुल नाही. काही तांत्रिक बाबी असतील, का आला नाही ह्याची मला कल्पना नाही. कारण मी नवी मुंबईमध्ये आमच्या पाची APMC मार्केटच्या माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांनी या सगळ्या लोकांची राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय केली होती. परंतु मी स्वतः तिथं नव्हतो, कारण मी आमंत्रित नव्हतो आणि मला तिकडे जाईपर्यंत हा सगळा कार्यक्रम उरकला होता. परंतु आपण जर पाहिलं तर आजही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर राज्य सरकारमध्ये मांडीला मांडी घालून बसलेले आहेत. त्यावेळेला काय झालं, यावेळेला काय झालं, आपण एक म्हणूया की मराठवाड्यातील मराठा समाजाला न्याय मिळाला याचं आपण स्वागत करूया. शेवटचा प्रश्न, चला. सातारा गॅझेटच्या बद्दल बारकाईने अभ्यास सुरू करावा सांगितलेला आहे आणि शिवेंद्र बाबा आमचे मंत्री महोदय, सातारचे छत्रपती यांनी पण पुढाकार घेतलेला आहे. नक्कीच त्याच्यामध्ये योग्य बाब पुढे येईल. कारण 2 महिने जे म्हणतात त्याला त्यांनी काही अभ्यासक्रम लावला असेल ते यदाकदाचित लवकर पण येईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.